नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मिशन कंबाईन पूर्व परीक्षा 2024 फेब्रुवारी 2023चं चालू घडामोडीचं हे टार्गेट क्रमांक 12 आहे। तर या व्हिडिओसोबतच तुमचे फेब्रुवारी 2023 मधील 120 प्रश्न जे आहेत विश्लेषणासहित तुमचे पूर्ण होतील, म्हणजे 120 कन्सेप्ट जे असतील ते तुमच्या पूर्ण होतील। जर याच्या आधीचे जर व्हिडिओ बघितले नसेल तर कृपया वेळ काढून व्हिडिओ सगळे बघून घ्या, नंतर वेळ निघून गेल्यानंतर काही सुद्धा त्याचा उपयोग होणार नाही। एक एक मार्क चालू घडामोडीचा आपल्याला महत्त्वाचा आहे आणि हा विषय तुमची पूर्व परीक्षा काढून देण्यामध्ये निश्चितच तुम्हाला हातभार जो आहे तो लावू शकतो। त्याच्यामुळे आपण ही सिरीज सुरू केलेली आहे। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर सुरुवात करूया। तर बघा, पहिला प्रश्न काय, डिजिटल कंपन्यांसाठी स्वतंत्र स्पर्धा कायद्याची आवश्यकता तपासण्यासाठी विशेष समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मनोज गोविल। हे डिजिटल कंपन्यांसाठी स्वतंत्र स्पर्धा कायद्याची आवश्यकता तपासण्यासाठी नेमलेल्या विशेष समितीचे अध्यक्ष आहेत। कोण? मनोज गोविल। तर डिजिटल कंपन्यांसाठी स्वतंत्र स्पर्धा कायद्याची गरज तपासण्यासाठी सरकारने विशेष समिती स्थापन केलेली आहे आणि कॉर्पोरेट व्यवहार सचिव मनोज गोविल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती डिजिटल अर्थव्यवस्थेतून उद्भवलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी देशातील विद्यमान अविश्वास कायदे सुसज्ज आहेत की नाही याचा आढावा घेईल आणि 3 महिन्यात डिजिटल स्पर्धा कायद्याचा मसुदा सरकारला सादर करेल। तर समितीशी रिलेटेड करंट अफेअरचा प्रश्न आहे, निश्चितच लक्षात ठेवा। ठीक आहे, तर डिजिटल कंपन्यांसाठी स्वतंत्र स्पर्धा कायद्याची आवश्यकता तपासण्यासाठी विशेष समितीचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे मनोज गोविल। पुढील प्रश्न बघा, पॅरिस क्लब हा कर्जदार राष्ट्रांचा अनौपचारिक गट आहे, तो कोणत्या संस्थेचा सदस्य आहे? तर याचं उत्तर आहे OECD या संस्थेचा हा पॅरिस क्लब जो आहे हा सदस्य गट आहे, लक्षात ठेवा सदस्य आहे। तर पॅरिस क्लब हा कर्जदार राष्ट्रांचा एक अनौपचारिक गट आहे जो अधिकृत कर्जदारांसाठी एक व्यासपीठ म्हणून कार्य करतो, जे कर्जदार देशांना भेडसावणाऱ्या पेमेंट समस्यांचे निराकरण करते। त्याची सर्व 22 सदस्य राष्ट्रे हे आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेशी संबंधित आहेत। एकूण 22 सदस्य राष्ट्रांचा हा गट आहे OECD नावाचा, तो त्याचे 22 म्हणजे पॅरिस क्लबचे एकूण 22 सदस्य राष्ट्र आहेत या पॅरिस क्लबमध्ये आणि ते या OECD म्हणजे आर्थिक सहकार्य आणि विकास संघटनेशी संबंधित आहेत, लक्षात ठेवा। पॅरिस क्लबने अलीकडे श्रीलंकेच्या कर्जासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। त्याच्यामुळे हा पॅरिस क्लब जो होता हा चर्चेमध्ये होता। मात्र हे तुम्हाला माहित असलं पाहिजे की हा कोणत्या संस्थेशी संबंधित गट आहे, तर हा OECD संस्थेशी संबंधित गट आहे। पॅरिस क्लबमध्ये किती राष्ट्र आहेत? तर 22 सदस्य राष्ट्र आहेत। ठीक आहे, तर हे तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या। पुढील प्रश्न बघा, कोणत्या संस्थेने महामारी कराराचा झिरो ड्राफ्ट लॉन्च केला? तर याचं उत्तर आहे जागतिक आरोग्य संघटनेनं महामारी कराराचा झिरो ड्राफ्ट जो आहे हा लॉन्च केलेला आहे। तर जागतिक आरोग्य संघटनेच्या इंटर गव्हर्नमेंटल निगोशिएटिंग बॉडी INB न अलीकडेच महामारी कराराचा शून्य मसुदा लॉन्च केला। बरं, याच्या कुठल्या बॉडीनं? ह्या इंटर गव्हर्नमेंटल निगोशिएटिंग बॉडीनं INB न अलीकडेच महामारी कराराचा शून्य मसुदा जो आहे तो लॉन्च केलेला आहे। तर ते कोणी लॉन्च केलं हे सुद्धा लक्षात ठेवा, जागतिक आरोग्य संघटनेमधील कुठल्या बॉडीनं। तर 2024 मध्ये जागतिक आरोग्य असेंब्लीमध्ये आंतरराष्ट्रीय करार सादर केला जाण्याची अपेक्षा आहे। कधी? 2024 मध्ये। महामारी कराराचा उद्देश भविष्यातील साथीच्या रोगांविरुद्ध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तयारीवरील तयारी मजबूत करणे हा आहे। हा जो झिरो ड्राफ्ट आहे या महामारी कराराचा उद्देश काय? तर भविष्यातील साथीच्या रोगांविरुद्ध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तयारी मजबूत करणे अशा स्वरूपाचा आहे। तर कोणत्या संस्थेने महामारी कराराचा झिरो ड्राफ्ट लॉन्च केला? तुमचं उत्तर असलं पाहिजे जागतिक आरोग्य संघटना। पुढील प्रश्न बघा, विश्व भारती विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे? विश्व भारती विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये हे विश्व भारती विद्यापीठ आहे। तर युनेस्को विश्व भारती विद्यापीठाला हेरिटेज विद्यापीठ म्हणून घोषित करणार आहे आणि ते जगातील पहिले जिवंत वारसा विद्यापीठ जे आहे हे बनणार आहे। रवींद्रनाथ टागोर यांनी 1921 मध्ये कला, भाषा, मानवता, संगीत आणि संस्कृती अभ्यासांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्कृतीचे केंद्र म्हणून या विश्व भारती विद्यापीठाची स्थापना केलेली होती। कधी? 1921 मध्ये साल सुद्धा लक्षात ठेवा। विद्यापीठात रवींद्रनाथ टागोरांचे मुक्त शिक्षणाचे तत्वज्ञान देखील पाळलं जातं। ठीक आहे, तर लक्षामध्ये ठेवून घ्या। तर विश्व भारती विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे आणि युनेस्को जे आहे त्या विश्व भारती विद्यापीठाला एक हेरिटेज विद्यापीठ म्हणून घोषित करणार आहे। अशा प्रकारचे ते जगातील पहिले जिवंत वारसा विद्यापीठ जे आहे ते बनणार आहे। रवींद्रनाथ टागोरांनी 1921 मध्ये कला, भाषा, मानवता, संगीत, संस्कृती अभ्यासांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्कृतीचं केंद्र म्हणून या विश्व भारती विद्यापीठाची स्थापना केलेली होती आणि विद्यापीठामध्ये रवींद्रनाथ टागोरांचे मुक्त शिक्षणाचं तत्वज्ञान देखील पाळलं जातं। निश्चितच लक्षात ठेवा, एज्युकेशन रिलेटेड करंट अफेअर्सचा हा प्रश्न आहे। पुढील प्रश्न बघूया, नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट अँड इम्प्लिमेंटेशन ट्रस्ट NICDIT कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते? बघा,
नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट अँड इम्प्लिमेंटेशन ट्रस्ट कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते? तर याचं उत्तर आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत हे NICDIT म्हणजे नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट अँड इम्प्लिमेंटेशन ट्रस्ट कार्य करतं. तर नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट अँड इम्प्लिमेंटेशन ट्रस्ट NICDIT ही एक सर्वोच्च सरकारी संस्था आहे जी औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाच्या म्हणजे DIPPच्या अंतर्गत येते. चेन्नई बेंगळुरू इंडस्ट्रियल कॉरिडॉर, नंतर बेंगळुरू मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आणि इतर यासारख्या औद्योगिक कॉरिडॉरच्या विकासासाठी ते जबाबदार आहे. ठीक आहे. आणि भारत सरकारने NICDIT अंतर्गत एकूण 8 प्रकल्पांना जी आहे ही मंजुरी दिलेली आहे. ओके, तर एकूण 8 प्रकल्पांना मंजुरी या NICDIT अंतर्गत दिलेली आहे. तर नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट इम्प्लिमेंटेशन ट्रस्ट कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते? वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत. ठीक आहे. आणि ही NICDIT एक सर्वोच्च सरकारी संस्था आहे जी औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाच्या अंतर्गत येते DIPPच्या. तर हे कशासाठी जबाबदार आहे? तर औद्योगिक कॉरिडॉरच्या विकासासाठी. कुठले कुठले कॉरिडॉर आहेत? चेन्नई बेंगळुरू इंडस्ट्रियल कॉरिडॉर असेल, बेंगळुरू मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर असेल आणि इतर यासारखे कॉरिडॉर आहेत त्याच्या विकासासाठी हे जबाबदार असतं. आणि भारत सरकारने NICDIT अंतर्गत एकूण 8 प्रकल्पांना जे आहे हे मंजुरी दिलेली आहे. तर निश्चितच लक्षात ठेवा, इकॉनॉमिक्सशी रिलेटेड करंट अफेअर्स प्रश्न आहे, निश्चितच तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघा. 2023 मध्ये इंटरनॅशनल मरीन प्रोटेक्टेड एरिया काँग्रेसचे यजमानपद कोणता देश आहे? तर याचं उत्तर आहे कॅनडा जो देश आहे हा 2023 मधील इंटरनॅशनल मरीन प्रोटेक्टेड एरिया काँग्रेसचा यजमान देश आहे. तर कॅनडातील 5व्या आंतरराष्ट्रीय मरीन प्रोटेक्टेड एरिया काँग्रेसमधील तज्ज्ञांनी सागरी संरक्षित क्षेत्रे स्थापन करण्याची शिफारस केलेली. बरं, याच्यामध्ये कुठल्या शिफारस केली होती? सागरी संरक्षित क्षेत्रे स्थापन करण्याची शिफारस जी आहे ही केलेली होती या कॅनडातील 5व्या आंतरराष्ट्रीय मरीन प्रोटेक्टेड एरिया काँग्रेसमधील. ही एकूण 5वं आहे, लक्षात ठेवायचं. इंटरनॅशनल मरीन प्रोटेक्टेड एरिया काँग्रेसचं हे 5वं अधिवेशन आहे. तर याच्यामध्ये सागरी संरक्षित क्षेत्र स्थापन करण्याची शिफारस जी आहे ही केलेली आहे. तर सागरी संरक्षित क्षेत्रे हे समुद्रातील क्षेत्र आहे जेथे मानवी गतिविधी सरकारद्वारे नियंत्रित केली जातात. हे संरक्षित क्षेत्र प्रदूषण, कचरा, अतिमासेमारी आणि हवामान बदल यासारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी स्थापित केलेली आहेत. ओके, तर अशा प्रकारची सागरी संरक्षित क्षेत्र स्थापन करण्याची शिफारस जी आहे या कॅनडातल्या 5व्या आंतरराष्ट्रीय मरीन प्रोटेक्टेड एरिया काँग्रेसमधील तज्ज्ञांनी जी आहे ही बोलून दाखवलेली आहे. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. हे कुठं झालेलं होतं? तर हे कॅनडा या देशामध्ये झालेलं होतं. ठीक आहे. पुढील प्रश्न बघा. हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम म्हणजे हायमार्स कोणत्या देशाने तयार केलेली आहे? तर याचं उत्तर आहे USA म्हणजे अमेरिकानं हे हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम जे आहे हायमार्स नावाची ती तयार केलेली आहे. तर US स्टेट डिपार्टमेंटने पोलंडला M142 हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम हायमार्स लॉन्चरच्या विक्रीसाठी होकार दिलेला आहे. US स्टेट डिपार्टमेंटनं या पोलंड या देशाला M142 हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम लॉन्चरच्या विक्रीसाठी होकार दिलेला आहे. हायमार्स आणि संबंधित उपकरणे पोलंडला सुमारे $10 बिलियन खर्चून विकली जाणार आहेत. हायमार्स हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम ही एक प्रकारची तोफखाना प्रणाली आहे जी अचूकतेसह लांब पल्ल्याच्या रॉकेटला फायर करू शकते. युक्रेन आणि रशिया यांच्यातील संघर्षामध्ये त्याचा वापर झालेला आहे. तर हायमार्स जे आहे ते पोलंडला आता अमेरिका जो आहे तो विकणार आहे. एकूण $10 बिलियन हे ते विकलं जाणार आहे. हे एक लांब पल्ल्याचं काय एक तोफखाना प्रणाली आहे जी अचूकतेसह लांब पल्ल्याच्या रॉकेटला फायर करू शकते आणि युक्रेन रशिया यांच्यातील संघर्षामध्ये त्याचा वापर झालेला आहे. बरं, याचं नाव काय? M142. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. M142 हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम आहे. तर हे पोलंडला US स्टेट डिपार्टमेंटने विक्रीसाठी परमिशन जी आहे हे दिलेली आहे. ओके, पुढील प्रश्न बघूया. भारतीय सशस्त्र दल कोणत्या देशाकडून सशस्त्र प्रिडेटर MQ-9A ड्रोन खरेदी करण्यासाठी सज्ज आहे? आता हे सशस्त्र प्रिडेटर MQ-9A ड्रोन आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर हे भारतीय सशस्त्र दल कोणत्या देशाकडून हे सशस्त्र प्रिडेटर MQ-9A ड्रोन खरेदी करण्यासाठी सज्ज झालेलं आहे? याचं उत्तर आहे USA म्हणजे अमेरिकाकडून भारतीय सशस्त्र दल जे आहे हे MQ-9A ड्रोन खरेदी करण्यासाठी सज्ज झालेलं आहे. तर भारतीय सशस्त्र दल युनायटेड स्टेट्सकडून एकूण 18 सशस्त्र प्रिडेटर्स MQ-9A ड्रोन खरेदी करण्याच्या विचारात आहे. या 18 ड्रोनपैकी 3 सशस्त्र दलांसाठी प्रत्येकी 6 ड्रोन जे आहेत हे दिले जाणार आहेत. ही मानवरहित हवाई वाहने 50,000 फुटापर्यंत जास्तीत जास्त 24 तासापर्यंत उड्डाण करण्यासाठी सक्षम आहेत. ठीक आहे, 50,000 पर्यंत ते उडू शकतात आणि 24 तासापर्यंत ते वरती हवेमध्ये राहू शकतात. हे जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्रे वाहून नेण्यास देखील सक्षम आहे. तर लक्षात ठेवणं तुम्हाला गरजेचं आहे. तर हे काय करतं? ड्रोन जमिनीवर मारा करण्याचे क्षेपणास्त्र आहे हे देखील हे ड्रोन वाहून वरती नेऊ शकतं. ओके,
तर अशा प्रकारचे MQ-9A ड्रोन खरेदी करण्यासाठी भारतीय सशस्त्र दल जे आहे हे अमेरिकेकडून हे खरेदी करणार आहे। एकूण 18 MQ-9A ड्रोन खरेदी करण्याच्या विचारामध्ये भारतीय सशस्त्र दल आहे। त्यापैकी 6 ड्रोन प्रत्येकी 3 सशस्त्र दलासाठी दिले जाणार आहेत। याची जी लेंथ आहे ही 50,000 फुटापर्यंत जे आहे ते उडू शकतात आणि 24 तासापर्यंत उड्डाण करण्यासाठी ड्रोन सक्षम आहेत आणि जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र देखील हे ड्रोन जे आहेत ते स्वतः वाहून नेऊ शकतात। ठीक आहे, तर लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय घडामोडी प्लस संरक्षण घडामोडीवरचा हा प्रश्न आहे, निश्चितच लक्षात ठेवा। पुढील प्रश्न बघा, कोणत्या भारतीय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने वेटलँड XC2 कन्झर्वेशन एस्टॅब्लिशमेंट प्रस्तावित केले, म्हणजे WESC प्रस्तावित केलं। कोणत्या भारतीय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशानं वेटलँड XC2 कन्झर्वेशन एस्टॅब्लिशमेंट प्रस्तावित केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे राजस्थान। या सरकारनं राजस्थान सरकारनं जे आहे राज्यानं वेटलँड XC2 कन्झर्वेशन एस्टॅब्लिशमेंट प्रस्तावित केलेलं आहे। तर वेटलँड XC2 कन्झर्वेशन एस्टॅब्लिशमेंट WESCE एक प्राणी संग्रहालय आहे जे राजस्थान राज्य सरकारद्वारे प्रस्तावित आहे। हे प्राणी संग्रहालय जे राज्य सरकारद्वारे प्रस्तावित आहे हे केवळादेव राष्ट्रीय उद्यानात स्थापित केलं जाणार आहे। हे प्राणी संग्रहालय जे आहे ह्या केवळादेव राष्ट्रीय उद्यानामध्ये स्थापित केलं जाणार आहे। इथे एक जागतिक वारसा स्थळ आहे ज्याला भरतपूर पक्षी अभयारण्य म्हणून देखील ओळखलं जातं। WESCE पाणथळ म्हशी, डॉल्फिन, मगरी आणि इतर सारख्या पाणथळ प्रजातींची श्रेणी देखील प्रदर्शित करणार आहे। म्हणजे या प्राणी संग्रहालयामध्ये म्हशी, डॉल्फिन्स, मगरी आणि इतर सारखे पाणथळ प्रजातींच्या ज्या श्रेणी असतील, ठीक आहे, जे प्राणी असतील ते याच्यामध्ये या संग्रहालयामध्ये ठेवले जाणार। तर राजस्थान सरकारद्वारे एक प्राणी संग्रहालय जे आहे हे प्रस्तावित आहे, ज्याचं नाव आहे वेटलँड XC2 कन्झर्वेशन एस्टॅब्लिशमेंट। हे केवळादेव राष्ट्रीय उद्यानामध्ये स्थापित केलं जाणार आहे। याच्यामध्ये जागतिक वारसा स्थळ आहे ज्याला भरतपूर पक्षी अभयारण्य म्हणून देखील ओळखलं जातं आणि या प्राणी संग्रहालयामध्ये म्हशी, डॉल्फिन्स, मगरी आणि इतर पाणथळ प्रजातींची श्रेणी देखील प्रदर्शित करणार आहे। तर निश्चितच तुम्ही हा प्रश्न लक्षात ठेवा। राज्याशी रिलेटेड करंट अफेअर्स प्रश्न आहे, प्लस तुम्ही जिओग्राफीशी रिलेटेड सुद्धा याला कन्सिडर करू शकता। नंतर पुढचा प्रश्न बघा, ईगल 44 ओघब 44 हा कोणत्या देशाचा पहिला भूमिगत हवाई दल आहे? तर याचं उत्तर आहे इराणचा हा ईगल 44 किंवा ओघब 44 हा पहिला भूमिगत हवाई दल आहे। तर ईगल 44 ओघब 44 हा इराणचा पहिला भूमिगत हवाई दल आहे। क्रूज क्षेपणास्त्रांनी सुसज्ज लढाऊ विमाने ठेवण्यास हा हवाई दल जो आहे हा सक्षम आहे। ओघब 44 किंवा ईगल 44 अनावरण हे अमेरिका आणि इस्रायलने आयोजित केलेल्या संयुक्त कवायतीला प्रतिसाद म्हणून इराणच्या हवाई लष्कराचे सामर्थ्य प्रदर्शन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। ठीक आहे, याचं अनावरण काय केलं? अमेरिका आणि इस्रायलनं जे आयोजित केलेल्या संयुक्त कवायतीला प्रतिसाद म्हणून हे इराणनं जे आहे हा ईगल 44 किंवा ओघब 44 या हवाई लष्करी सामर्थ्याचं प्रदर्शन म्हणून ह्याचं अनावरण जे आहे ते इराणनं केलेलं होतं। हल्ला झाल्या शत्रूचे लक्ष्य नष्ट करण्यासाठी ते लांब पल्ल्यांच्या क्रूज क्षेपणास्त्रांनी सुसज्ज जेट आणि ड्रोन सुद्धा होस्ट करू शकतं। ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे जे आहे ते पहिलं भूमिगत हवाई दल आहे जे ईगल 44 नावाचं, जे इराणनी याचं अनावरण जे आहे ते केलेलं आहे, ईगल 44 किंवा ओघब 44। ठीक आहे, निश्चित लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय घडामोडीचा महत्त्वाचा प्रश्न आहे। नंतर रिकॅपमध्ये आता पटकन आपण बघून घेऊया। तर बघा, डिजिटल कंपन्यांसाठी स्वतंत्र स्पर्धा कायद्याची आवश्यकता तपासण्यासाठी विशेष समितीचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे मनोज गोविल। पॅरिस क्लब हा कर्जदार राष्ट्रांचा अनौपचारिक गट आहे, तो कोणत्या संस्थेचा सदस्य आहे? पॅरिस क्लब OECDचा। कोणत्या संस्थेने महामारी कराराचा झिरो ड्राफ्ट लॉन्च केला? उत्तर आहे जागतिक आरोग्य संघटना। विश्वभारती विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे पश्चिम बंगाल। नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलपमेंट अँड इम्प्लिमेंटेशन ट्रस्ट कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते? उत्तर आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय। 2023 मध्ये इंटरनॅशनल मरीन प्रोटेक्टेड एरिया काँग्रेसचे यजमानपद कोणता देश आहे? उत्तर आहे कॅनडा। हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टीम कोणत्या देशाने तयार केलेली आहे? हायमार्स USA। भारतीय सशस्त्र दल कोणत्या देशाकडून सशस्त्र प्रेडेटर MQ-9A ड्रोन खरेदी करण्यासाठी सज्ज आहे? उत्तर आहे USA। कोणत्या भारतीय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने वेटलँड XC2 कन्झर्वेशन एस्टॅब्लिशमेंट WESCE प्रस्तावित केलं? उत्तर आहे राजस्थान। आणि ईगल 44 किंवा ओघब 44 हा कोणत्या देशाचा पहिला भूमिगत हवाई दल आहे? उत्तर आहे इराण। ठीक आहे, लक्षामध्ये ठेवून घ्या। तर 2-3 वेळा तुम्ही व्हिडिओची रिवाईज करत चला सगळ्या, म्हणजे तुमच्या करंट अफेअरची तयारी जी आहे ती चांगल्या पद्धतीने होऊन जाईल। हे टार्गेट 12 या व्हिडिओसोबतच आपलं पूर्ण झालेलं आहे। एकूण 120 प्रश्न म्हणजे 120 चालू घडामोडी फेब्रुवारी 2023 मधले आपण पूर्ण केलेले आहेत। याच्या आधीच व्हिडिओ बघितले नसतील तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, नंतर वेळ निघून जातो आणि खूप बॅकलॉग आपल्याला साठत राहतो। तर तुम्हाला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप करायचं असेल, नंतर परीक्षेच्या आधी जर तुम्हाला टेन्शन यायला नको असेल, सगळेच व्हिडिओ झालेले वेळ काढून नक्कीच बघा व नोटबुक आणि पेन सोबत घेऊन बसा। सगळे क्वेश्चन आणि त्याचा आन्सर हे शॉर्टमध्ये तुम्ही लिहून काढून त्याच्या तुमच्या नोट्स स्वतःच्या बनवू शकता। ठीक आहे, आणि निश्चितच चांगला स्कोर तुम्ही चालू घडामोडीमध्ये करू शकता। तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या। भेटत पुढच्या लेक्चरमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट।